राईट यू हॅव टू राईट ॲज अ असेंडिंग ऑर्डर. असेंडिंग ऑर्डर मध्ये फर्स्ट वन काय येईल ह्याच्यामध्ये? असेंडिंग ऑर्डर विच अल्फाबेट विल कम फर्स्ट? A. Okay. Alphabetical order, you have to arrange this one alpha letters. Then काय येईल प्रसन्ना? टेल मी ABCD नुसार बघा पटकन. A नंतर काय येईल ह्याच्यामधला? M. M. Very good. Then R. R. Very good. Then S. T. ST. S. T. This is given are here. This one. Okay. Then next one, design. DESIGN. This one also you have to arranging at a ascending order. Ascending order मध्ये first one काय येईल? Obviously D as usual. Then afterwards E. E. Okay. Then G. L. E L. झाल्यावर हा G. 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 Then L. I. L. I. Very good. N. And S. S. Very good. Which one option is correct here? Prasanna, tell me. A. Option A is correct. Very good. Next one, question number 22. Read Prasanna, question number 22 read kar. In a certain code language, a Apricot. apricot is written as a G Hmm. L X R I Hmm. K Z. Then how will orange be written in same code language? Okay. Now what should do? Joy, do you know? No, Okay. no teacher. Question number 22. Apricot. A P R I C O T. Apricot is written as G L X R I K Z. Okay. What will get link here? Opposite word of apricot, what will get? Do you know? No. Hmm? See. Opposite letter is from right to left. Suppose I'm writing this right to left. TOCIR P and A. And this one GLXRIKZ. First time I told you have to write A to Z alphabet and give the numbers. Okay, right to left and left to right. So give the number Z to A like that. Z is 1 and Y is what? 2, X is 3 like that, and A will get 26 alphabets. Okay. Now you have to tell me the which one alphabet number of the T and G. T को लास्ट में से को राइट टू लेफ्ट. टी को कौन सा नंबर आया है? प्रसन्न, टी ला कोणता नंबर येतो बघ डिसेंडिंग ऑर्डर मधून? 7. 7 आणि जी ऑल्सो 7 नंबर नो? Yes. 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 G also 7 number. This one also get 7 number. Understood? Then O लास्ट पासून बघायचं Z to A पर्यंत. O ला कोणता नंबर आलाय? This one you have to search Z to A. Z to A, and you have to this one search A to Z like that. Tell me number. From Z to A.
will get O A will get number 26 number and this is also get 26 number. Okay. Same we have to search next one orange. Orange Kyle. O R A N G E. Okay. Now you have to search. This is a Z to A. ऑरेंज किती कोणता अल्फाबेट नंबर आहे ओ इज अ विच वन नंबर ओ ला कोणता नंबर येतो 15 ओके देन ए टू झेड मध्ये ओ ला कोणता अल्फाबेट येईल झेड झेड सॉरी 15 नंबरला L. 15 नंबरला हे उलट करायचंय सॉरी ई फर्स्ट वी हॅव टू राईट हा उलटा करायचा ई जी एन ए आर ओ ओके हा जसा उलटा केला ऍप्रिकॉटला ऍप्रिकॉटला कसा आपण उलटा केलेला आहे this one we have to write reverse no same orange also we have to write reverse then you will get fifth number no then fifth number ला कोणता येईल हा E. ए झेड पासून झेड 26 वाय 25 एक्स 23 22 ला कोणता येईल डब्ल्यू व्ही ओके हे गेट व्ही लास्ट पासून काउंट करायचंय लास्ट झेड ओके लास्ट पासून काउंट करा काय येईल दिस इज काउंट ए टू झेड अँड लास्ट हा जो काउंट करायचा तुम्हाला झेड टू ए झेड इज रिप्रेझेंटेड एज 26 नंबर अँड ए इज 1 हियर ए इज 1 नंबर अँड 26 नंबरला झेड येणार आहे सेम जी जी लास्ट पासून काउंट करा कोणत्या नंबरचा ए टू झेड मध्ये जी कोणत्या नंबरला येतो 7 नो प्रसन्ना बघ बरं जी कोणत्या नंबरला येतो 7. आता झेड टू ए पासून 7 नंबरला कोणता अल्फाबेट येतो बघा लास्ट पासून झेड 26 वाय 25 लाईक दॅट कोणता येतो 7 नंबरला आ टी येतो येस झेड ला 1 आणि 26 हियर इथं टी आला देन एन ए टू झेड मध्ये एन किती नंबरला आहे 13-14 नंबरला असेल मे बी 13 आता झेड टू ए मध्ये 13 नंबरला कोणता अल्फाबेट आहे 14 ओके देन 14 नंबरला एम असणार आहे सेंटरला येतो आणि ए किती नंबरला येतो फर्स्ट नंबर नो देन हा फर्स्ट नंबरला इथं काय येणार आहे झेड येणार आहे ऑब्विसली आर आर किती नंबरला येतो ए टू झेड सिरीज मध्ये काउंट करायचं आर किती नंबरला येतो म्हणून तुम्ही अल्फाबेटचे नंबर काउंट करा 18 आता झेड टू ए मध्ये 18 नंबरला कोणता अल्फाबेट आहे आय देन ओ किती नंबरला आहे 15 नंबरला ओके देन ए टू झेड मध्ये 15 नंबरला कोणता अल्फाबेट आहे एल व्हेरी गुड देन विच वन ऑप्शन इज करेक्ट हियर VTMZIL. That is option D is correct here. Very good. Write down. समजलं का मी अजून एकदा एक्सप्लेन करू अजून एकदा एक्सप्लेन करू का समजलं प्रसन्न तुला समजलंय पहिलं काय करायचं ए टू झेड काउंटिंग मधलं हे नंबर्स लिहून घ्यायचे आणि सेकंड काय करायचं झेड टू ए मधले काउंटिंग मधले हे नंबर्स अल्फाबेट लिहायचे
First procedure, what should do? We have to, whatever you word will get, you have to write this one in reverse. Reverse लिहायचं आहे. Okay, then afterwards solve this one. Okay, ऑरेंजला आपण रिव्हर्स लिहिलेलं आहे. ई फर्स्ट घेतलेलं आहे आणि रिव्हर्स लिहून मग त्याचे अल्फाबेटचे नंबर्स काढलेले आहेत. अंडरस्टूड? Yes. Now, can I erase this one? Yes. Okay. Now, question number 23. A certain language, parrot is written as 1, 2, 3, 3. Sword is written as 6, 4, 2, 5. How will written R O? एक मिनिट. ROA. ROST will be written. Okay. Firstly, whatever given, we have to write parrot. PARROT. हे कशामध्ये लिहिलेलं आहे? That's one given as a 1, 2, 3, 4. No. This parrot is written as a 1, 2, 3, 3. पण जास्त आहेत हे वर्ड्स. PARROT. एक मिनिट, मी बुक्स मध्ये बघते. नंबर 22, 23 ना. 1, 2, 3, 3 here. Here also 3 and 4, 5. Suppose we have to like that. SOAT is written as 6, 4, 2, 5. Okay. So how we have to write? ROAST. आता ह्याच्यामधले सगळे लेटर्स आलेत का बघा. आर आहे ह्याच्यामध्ये, परत ओ आहे का? आहे. ए आहे, एस आहे, टी आहे. मग सांगा काय येईल? पी इज रिप्रेझेंटेड ॲज अ 1 लाईक दॅट. ए इज रिप्रेझेंटेड ॲज अ 2, ॲज लाईक यू हॅव टू कन्सिडर. ओके, असं कन्सिडर करा. मग आर ला काय रिप्रेझेंट केलेलं आहे? आर इज रिप्रेझेंटेड ॲज अ here also 3 and here also 3. So we can write R ला काय represent केलं? R is represented as a 3. And O here also 4 and here also 4. So O is represented as a 4. Okay, इथे पण 4 आहे. ओके, मी इथे 4 लिहू शकते. A ला what happened? माझा आवाज येतोय व्यवस्थित? जॉय? Yes. Can I explain this one again? Yes, sir. Yes, आन्सर ma'am. काढलाय का याचं? प्रसन्ना, तो आन्सर काढले, याचं काय आलंय? मॅम मला समजलं नाही. समजलं नाही. ओके, मी अजून एकदा सांगते. क्वेश्चन नंबर 23. PARROT is represented as a 1, 2, 3, 3, 4, 5. Okay. Next one, SOAT. मग याचं काय दिलेलं आहे? 6, 4, 2, 5. मग आपल्याला काय विचारलं त्यांनी? स्कॅनिंगच व्यवस्थित झालं नाही. ROAST is what will represent it. And the P is represented as a 1, R is represented as 3, here also 3, O is represented as a 4, and T is represented as a 5. Same words, R is represented what? R ला काय रिप्रेझेंट करतो? 3. 3. आणि O काय रिप्रेझेंट करतो? O दोन ठिकाणी. O is represented as 4. A is represented as 2. 2. आणि S बघा कुठे? इथे फर्स्टला आहे. 6. 6. आणि T इथे पण 5, इथे पण 5. Answer which one correct here? 3, 4,
265. 34265. Option D is correct here. Okay. Write down. Prasanna, do you understood? नाही समजलं? हा? काय? नाही समज. हा, आता इथं PARROT दिले ना, मग P ला काय दिलेलं आहे? 1 दिलेलं आहे, A ला 2 दिलेला आहे, R ला 3, इथं पण R ला 3, O ला 4 आणि T ला 5 दिलेले आहे, S ला 6, O ला 4, A ला 2 आणि T ला 5 दिलेले आहे. सेम इथलेच काढायचं, इथं लिहायचं. इथं R ला काय दिलेलं आहे? 3 इथं लिहिलं. O ला इथं काय दिलेलं आहे? 4 आहे, इथं लिहिलं. A ला काय दिलेलं आहे? A ला 2 आहे, इथे 2 लिहिलं. S ला 6 आहे आणि T ला 5 आहे. समजलं? आता जे दिलेलं आहे आपण तेच त्याच्यामध्ये रिप्रेझेंट करतो आपण. ओके. R ला काय दिलंय बघ, इथं R आहे बघ. 3 आहे ना इथे? समजलं? समजलं? ओके. प्रसन्न समजलं का? Yes. Okay. Next one. Question number 24. Try to solve. In certain color depth will the 3, 5, 8, 7. Then next one. FILE. And you have to find the ideal. Ideal तुम्हाला सर्च करायचे. You have to solve this one. Code language. D. 24 answer B. What? D answer will get? B. B. Yes, correct. Option B is correct. Very good. No, this one B. This one B answer is correct. Question number 24. प्रसन्न, हे समजावून सांगू का सुनीता? No. No. Joy, do you understood this one? Yes. Okay, good. Can we see the next question? Yes. Okay, next one, which one? Question number 25. You have to read question first carefully. What is the frown is written as? DEAF. ये कैसा लिखा है? नंबर 6, 5, 1. नंबर 6, 1, 5 लिखा है. त्याचा अल्फाबेट है. 4 नंबर पे ये आता है, डी आता है. 1 नंबर पे ए आता है. 5th नंबर पे ई आता है और 6 नंबर पे एफ आता है. ऐसे दिया है. बीच में का दोनों क्रॉस किया है ऐसे. Let them. I have to write FROWN. FROWN. लास्ट अल्फाबेट का जो नंबर है फर्स्ट में लिखना है. लास्ट अल्फाबेटचा नंबर कोणता येतो? एन किती नंबरला आहे? विशाल टेल मी. जॉय टेल मी. एन किती नंबरला येतो?
ह्याचे नंबर्स लिहून घेऊया आपण. F6 नंबर. R किती नंबरला येतो? R18. R18. व्हेरी गुड. देन O 15. 15, W 23 and 23. N 14 नंबर. आता इथं त्यांनी काय केलेलं आहे, लास्ट अल्फाबेटचा नंबर फर्स्टला लिहिलेला आहे. सेम आपण पण तसंच करायचंय. लास्ट अल्फाबेटचा नंबर किती आहे? 14. 14 वी हॅव टू रिटर्न ॲज अ फर्स्ट. देन here they are change. Then here last second last alphabet will get first. Here also we have to do 23. Then center as usual we have to write 15. आणि R अल्फाबेटचा नंबर इथे लिहा 18. आणि फर्स्ट वन अल्फाबेटचा नंबर किती आहे? 6. 6 we have to write here last. Understood? Yes. नंबर्स कुठे कुठे लिहिले आहेत? फर्स्ट अल्फाबेट नंबर रिटर्न ॲज लास्ट. ओके, लास्टला लिहिलंय. लास्ट अल्फाबेट नंबर वी हॅव टू राईट ॲज अ फर्स्ट. ओके, here also we have to do. Is this 14 we have to write here first. Then last second last W alphabet number we write as second. And center O is I'm writing here as usual. And the ha Answer C. answer option C is correct. Yes. Yes. Very good. Prasanna, you tell me next one, question number. Mustard is written चेक as कर mustard is प्रसन्ना, आन्सर बरोबर येते का चेक कर पहिल्यांदा. चेक युअर आन्सर फर्स्ट. S H This one explanation also you write in your notebook. Explanation you also write. that way इसलिए M कितना नंबर पे Completed. Can we see the next question? Question number 26. Prasanna, read this one question. If mustard is written as 13211920184, then how profuse written in that code? Code. Okay. Let whatever given you have to write first. M U S T A R D. Okay. So they are given 13. 13 नंबर पे आता है क्या? M 13 21 19 20 11 and yes 4. Is it correct? Check your number first. R 11 पे आता है. 20 नंबर पे T आता है. 1 नंबर पे यहाँ पे लास्ट में थोड़ा सा प्रॉब्लम है. Mustard 20111847 1 18 and last one 4. Okay, this is R. Okay, M 13 नंबर पे है.
Q 21 number, S 19 number, T 20 number, A 1 number, R 18 number और D 4 नंबर पे है क्या? चेक करो. Yes. 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 Yes, teacher. Done. Next one. P R O F U S E. P कौन से नंबर पे आएगा फिर? 16. 16. Very good. Then after R 18. 18. Yes. O 15. 15. F 6. 6. U 21. 21. Very good. S 19. 19. और E कौन से नंबर पे आएगा? 5. 5. Okay. Then you have to tell me which one option is correct. B. Option B or D?